केवळ भारतीयांच्याच नाही तर जगभरातील आणि प्रामुख्यानं अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे। यामध्ये कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलेला आहे। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी सुद्धा त्यांनी केली। त्यामुळे आता कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। जगामध्ये कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। कोकणच्या हापूस आंब्याला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावानं 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं अर्ज केलेला होता। त्यांच्याकडून कागदपत्र सुद्धा सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि त्यानंतर 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केलेला आहे। त्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली। त्याला डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केलाय। केंद्र शासनाकडनं हे मानांकन दिलं गेलंय। आता ह्याच्यामध्ये आयोगाकडे विरोध केला जातोय, ट्रायब्युनलकडे। त्याच्यानंतर जर त्याच्यात काही असं तुम्ही म्हणता याप्रमाणे झालं की आपल्या नावाला पर्याय आले, तर आम्ही ह्याच्याबाबतचा लढा हा न्यायालयीन पातळीवर सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार आहोत। कारण आम्हाला माहितीये की आमच्यामध्ये जे मेरिट आहे, आम्ही जे काही कायदेशीर मुद्दे आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अचूक आहेत। त्यामुळे हे मानांकन हे हापूसलाच राहील आणि कोकणातील हापूस हा हापूसच राहील। तर वलसाड हापूससाठी गुजरात आग्रही आहे आणि त्यासाठी त्यांनी अर्ज सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे कोकणवासियांना या संदर्भात आता त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्यांनी या मागणीलाच विरोध केलेला आहे। वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असतं तर आक्रमण आपण मान्य करू। जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधलेले असंही म्हणतील। त्याला आता राजे आहेत ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत। राजा बोले दल हले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलंय, या देशाला स्वातंत्र्य गुजरातनी दिलंय, हा देशाला उभं गुजरातनी केलं, सर्व गुजरातचंच वैभव आहे। त्यामुळे आपण जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाही। खरं तर हापूस आंबा आपल्या कोकणाचा, रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही। जगातून डिमांड या हापूसला असते आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे, महाराष्ट्राची तर आहेच। आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा, मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय। पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही। आणि या संदर्भात वलसाड हापूस अशी आता GI साठी आता अर्ज करण्यात आलेला आहे। गुजरातनं त्यावर आता दावा केलेला आहे आणि त्यामुळे आता कोकणवासियांची चिंता वाढलेली आहे। अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडे। प्रणव, कोकणवासियांचा हापूस आंबा हा खरं तर जीवकी प्राण आहे आणि अगदी जगभरातल्या खवय्यांना त्याचं वेड आहे आणि असं असताना आता गुजरातनं सुद्धा या हापूस आंब्यावर दावा केलाय। नक्कीच गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी अर्ज केला होता आणि या अर्जाला कोकणातल्या शेतकऱ्यांनी मात्र आता विरोध दर्शवायला सुरुवात केलेली आहे। कारण हापूस हे भौगोलिक मानांकन 2018 साली कोकणातल्या भागामध्ये जो 4 जिल्ह्यांमध्ये हापूस तयार होतो त्याच्यासाठी हा जो आहे तो हापूस हे भौगोलिक मानांकन मिळालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं आर्थिक स्तरीयता मिळावी, त्यांच्या दरामध्ये कुठेतरी त्यांना चांगला फायदा मिळावा यासाठी हे कोकणातल्या शेतकऱ्यांना हे भौगोलिक मानांकन मिळालं होतं। कारण ह्याच्यामध्ये अनेक वेळा जे इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये जो आंबा तयार होतो
तो या ठिकाणी आणला जायचा बाजारपेठांमध्ये आणि तो हापूस या नावानं विकला जायचा आणि त्याला कुठेतरी ब्रेक लागावा, त्या कुठेतरी थांबावं यासाठी कोकणातल्या शेतकऱ्यांनी भौगोलिक मानांकन घेतलं होतं आणि हापूस हे नाव कोकणातल्या त्यावेळी शेतकऱ्यांना मिळालं होतं. आणि आता गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं या संदर्भात जी आहे ती मागणी केलेली आहे की वलसाडला हापूसचा दर्जा मिळावा आणि त्यामुळेच कुठेतरी कोकणातल्या हापूस आंब्याच्या मध्ये जी भेसळ होते ती आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच याला इथल्या शेतकऱ्यांनी जो आहे तो विरोध दर्शवायला सुरुवात केलेली आहे. काही झालं तरी आम्ही आमचं जे भौगोलिक मानांकन आहे, हापूस हे नाव आहे, हे आम्ही द्यायला तयार नाही आहोत. कारण या अगोदर देखील अनेक वेळा म्हणजे दक्षिण आफ्रिकेमधनं येणारा मालवी आंबा जो आहे त्याला देखील हापूस म्हणून या ठिकाणी बाजारपेठेमध्ये काही वेळा व्यापाऱ्यांनी विकताना पाहिलं होतं आणि त्याला देखील इथल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. कारण एक विशिष्ट चव आणि त्याचा दर्जा यामुळेच कोकणातल्या हापूसला जे आहे ते हापूस हे मानांकन किंवा नाव जे आहे ते पडलं होतं आणि त्यामुळे हापूस हे नाव इतर कुठल्याही आंब्याला किंवा वापरता येऊ नये यासाठी कोकणातले शेतकरी जे आहेत ते कायमच या संदर्भात कडाडून विरोध करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आता जे गुजरातनं जे दावा केलेला आहे की वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन मिळावं, याला देखील आता कोकणातल्या शेतकऱ्यांकडनं विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.